महत्वाची डेव्हलपमेंट घडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात भाषण करताना म्हटलेलं आहे की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळाले मोदी आपलं अंबानी आणि अडाणींकडून। त्यामुळे राहुल गांधी आता काही दिवसांपासून त्यांच्यावर बोलत नाही। उद्धव ठाकरे म्हटले की तर त्यांची चौकशी करा। काँग्रेसने मागणी केली ईडी किंवा सीबीआय चौकशी करा। उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द का करत नाही। मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही। तुम्ही आता फार पंतप्रधानांनी असं सांगितलं, फारच आम्हाला वरपर्यंत उठवतं। महाराष्ट्राच्या पुरतं बोला, मी महाराष्ट्रापुरतं उत्तर द्यायला बांधील आहे। त्याच्या संदर्भात मला यत्किंचितही माहिती नाही, कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा 10 वाजेपर्यंत त्या ओतूरला माझी शेवटची सभा झाली। प्रचंड मोठी सभा झाली। अशा पद्धतीने मी माझ्या कामात होतो। मी त्यावेळेस चॅनलचं काय चाललंय काय बातम्या आहेत ते पण पाहत नाही, कारण मला वेळच नसतो। दादा, अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत असंही म्हणतात आणि ते महाराष्ट्राची जनता ही स्वीकारणार नाही असं शरद पवारांनी। अमित शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत ते दादांत खोटं आहे। आम्ही आमचं पक्षाचं जी काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो। आम्ही काही कुणाचा सांगून वांगून राजकारण करणारी माणसं नाही। दादा, जी काही मतदानाची टक्केवारी आहे ती कमी झाल्यामुळे आज विरोधी पक्षाचे सगळे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। शेवटच्या 1 तासामध्ये 10-12% मतदानाची टक्केवारी नेमकी कशी वाढते, ज्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही त्यांनी उल्लेख केला की एवढी मतदानाची टक्के वाढते कशी काय? त्यांचे बूथला एजंट नव्हते? प्रत्येक पक्षाचे बूथला एजंट असतात। साधं सरळ गणित आहे। त्यांच्या हातात कॅमेरे असतात, तुमच्यासारख्यांचे पण कॅमेरे असतातच वॉच करायला कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय। त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं बहुत ज्ञान आहे, इतरांच्या एवढं नाहीये पण थोडं बहुत आहे, त्याच्यात 6 वाजायच्या आत जेवढे लोक लाईन मध्ये उभे असतात ते सगळं मतदान 5 ते 6। किती रे साधा प्रश्न विचारतात ते, काहीतरी फालतू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार। तुम्हालाही माहिती आहे की 5 वाजून 5 मिनिटांनी तुम्ही तिथं गेला तर 6 वाजेपर्यंत जेवढी लोक लाईनीत असतात ती लाईन 100, 150, 200ची असली तरी 7-7:30 पर्यंत ते होतं। पण धरताना काय धरतात, 2.5 तासाचं मतदान धरत नाही, 5 ते 6च मतदान धरतात। आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण 40, 42, 43 टेम्परेचर होतं। थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मताला बाहेर पडतात। ऊन नसतं, असं सावली आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते। चंद्रकांत दादा पाटलांनी एक विधान केलं होतं बारामतीत येऊन की शरद पवारांचा पराभव करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे। त्याचा काही परिणाम ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही तथ्य नव्हतं। नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील। त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही। पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं? साहेब उभे असतील तर ना, उभे कोण होते? सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे। त्याच्यावर पराभव या दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना। बोलले ती चूक आहे, मान्य करतो ना। त्यांनी असं बोलायला नको होतं। जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं।